मस्त आहे. हा कमीत कमी अर्धा किलोचा खेकडा आहे. दोघं भावाने एक एक खेकडा पकडलाय. दोघं मारामारी करतात आहे. नळ नाही का इथे घरात? पाणी भरायला विंडो मधून हा व्ह्यू दिसतो बघा, किती सुरेख व्ह्यू आहे. आणि आता सकाळचे 7 वाजले. कुठे चाललो आपण आता? काजूच्या झाडांना. आणि इथे पावसात किती मजा येत असेल पोहायला, विचार करा. चिरे कटिंग मशीन आहे. चिरे लोटत आहे गाडीमध्ये. मंडळी नमस्कार, जय श्रीराम. मी राजन देवलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी काल 10:30ची ओखा एक्सप्रेसने प्रवास सुरू केला होता आणि आता सकाळचे 5:30 वाजले आहेत. रत्नागिरी स्टेशनला आलो आहे आणि इथेच रेल्वेचा प्रवास संपला आहे. इथून मी आता पन्हाळी गावात जाणार आहे. ते 50 किलोमीटर आहे, म्हणजे इथून जेमतेम 1 तास लागणार आहे. पहिल्यांदा मी रत्नागिरीला आलो आहे. म्हणजे स्टेशनला आलो होतो पण पुढे कधी गेलोच नव्हतो. आता पहिल्यांदा आलं आहे. बघू आता रत्नागिरीचा प्रवास कसा होतो, रत्नागिरीमध्ये काय काय आहे आणि पन्हाळी गाव ते पण बघूया. मंडळी कोकणातील बहुतेक स्टेशन हे एअरपोर्टसारखे वाटतात, कारण की सगळा असा लुक दिला आहे ना स्टेशनला की बहुतेक स्टेशन एअरपोर्टच वाटतात. ही आमची सफारी गाडी आलेली आहे आणि आता मी ह्या सफारी गाडीतून पन्हाळी गावात जाणार आहे. म्हणजे 1 तास लागेल पन्हाळी गावात जायला. 50 किलोमीटर आहे इथून. मंडळी आता आम्ही निघालो आहे पन्हाळी गावासाठी. 50 किलोमीटरचं अंतर आहे. 1 ते सव्वा तास लागेल पन्हाळी गावात जाण्यासाठी. हा जो मार्ग आहे तो रत्नागिरी जयगड मार्ग आहे. पुढे जाऊन खंडाळा मार्केटला हा रस्ता मिळेल. पन्हाळी गावात जाण्यासाठी सकाळी 7:30 पावणे 8ची एसटी आहे. ही एसटी एकमेव एसटी आहे जी पन्हाळी गावात जाते. अजून एसटी आहेत पण त्या एसटी फक्त खंडाळा बाजारपर्यंत जातात. फायनली आपण पन्हाळी गावाच्या सीमेवर आलो आहोत. काहीच वेळात पन्हाळी गाव येईल. मंडळी सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आता आम्ही पन्हाळी गावात आलो. आणि आता इथे आम्ही एवढी लोक आहोत एका गाडीत. बाकीचे लोक पुढे उतरली. आता आम्ही लास्ट स्टॉप पन्हाळी गाव. आमचं लगेज. आता आम्ही गावातच आलो आणि इथे सकाळी सकाळी गावाचा सुंदर असा नजारा आहे. इथे मस्त माडाची झाडं आहेत. आता अंधार निघालाय आणि सकाळ झाली आहे. ही आमची गाडी आम्हाला सोडून आता निघाली आणि आता आम्ही घरी चाललोय पन्हाळी गावात. जस्ट घराकडेच उतरलोय, त्याच्यामुळे जास्त चालायचं नाही आहे. 2 मिनिटाचं अंतर आहे. हे घर आहे आणि ही वाडी पन्हाळी मस्त आहे, छान वाडी आहे. मजा येणार व्हिडिओ बनवायला. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण गावाचा व्हिडिओ. मस्त चाललेत आपल्या गावात घरी. आणि हे आहे बैकरांचं घर, नंदकुमार बैकर. ही त्यांची पूर्ण फॅमिली. हो नमस्कार, कसे आहात? झोपलत नाही? उठलो. मला वाटलं रात्रभर जागरण केली काय? हे बघा, हे बैकरांचं घर. एकदम बंगलो आहे एकतर. तुम्हाला मी ना व्ह्यू दाखवतो या घराचा. या घरातून जो दिसतो ना व्ह्यू, हा बघा. हा घरातून हा फर्स्ट फ्लोअर आहे, म्हणजे माळा बांधलेला आहे आणि हा व्ह्यू आहे.
आणि स्पेशली आणि ही रूम काढली आहे, बेडरूम आहे आणि बेडरूममधून स्पेशली व्ह्यू बघण्यासाठी हा विंडो ओपन केला आहे आणि हा विंडोमधून हा व्ह्यू दिसतो बघा, किती सुरेख व्ह्यू आहे. आणि आता सकाळचे 7 वाजले आणि हा व्ह्यू दिसतो आपल्याला. एवढं छान वाटतंय ना, मस्त इथेच राहावं वाटतंय असंच. आणि ही घरं बघा, ही घरं अशी स्टेप बाय स्टेप म्हणजे खाली 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 अशी वाढीत गेलेली घरं आहे सगळी. आणि इथे जिंदालचा प्रोजेक्ट चालू आहे. हा जो डोंगर दिसतो ना, ह्याच्या मागे जिंदालचा प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्यामुळे ह्या डोंगरावरती जेवढे पण हे लाईट्स हे गेलेत ना पोल, हे सगळे जिंदालसाठी आहे. थोडा छान व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू वाटतंय बघा. इथे पण झाडं भरपूर आहे. मंडळी आता आम्ही घरी आलोय आणि घरी आल्या बघा इथे एवढे सारे खेकडे आहेत बघा, किती सारे कुर्ली भरपूर मोठे मोठे आहेत. कमीत कमी 5-6 किलो कुर्ली आहेत. ते पण काळे काळे मोठे मोठे बघा. हे बघा, हे बघा हा निखिल आहे आणि ह्याने कुर्ली पकडली आहे मस्तपैकी. डेंगे बघा किती मोठे मोठे आहेत त्याचे. इकडे 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 हे बघा मस्तपैकी. हा कमीत कमी अर्धा किलोचा खेकडा आहे आणि आता तो मस्तपैकी ढेंगे हे पकडण्याला चालेल. तसंच पकडा, तसंच पकडणार. अशी पकडायची घरी. बरोबर आहे, अशी पकडायची घरी. अशी पकडायची. हा बघा, निशांनी पण पकडा. दोघं भावाने एक एक खेकडा पकडला. हे दोघं मारामारी करतात आहे. हे दोघांनी मारामारी केली आहे. हे काय मारामारी करतात आहे. अरे मारामारी करू नका, एकत्र राहा. एकत्र राहिला तर वाचणार, नाही तर मारणार. एक आहे ढेंगे तोडण्याची सुरुवात झालेली आहे विचारांची. बघा कसे तोडतोय बघा ढेंगे. आता ही सवय आम्हाला नाही आहे आणि या खेकडा मी पकडू पण नाही शकत. आणि मला चावला तर काय खरं नाही. हे काय फटाफट झाले. दोन खेकड्यांचे ढेंगे तोडून पण झाले. मस्त खेकडे. आज तर खेकड्यांचं बेत आहे घरी. जावई पण तेच काम करतोय, खेकडे पकडण्याचं म्हणजे खेकड्याचे ढेंगे तोडण्याचं काम. जावई मेवणे तिघं एकदम मस्त लागलेत. स्पेशली जावयासाठी खेकडे बनवलेत. जावई येणार आहे आमचा म्हणून ते खेकडे आणले. आणि इकडे आपली चूल. आता सध्या गॅस नाही मिळत आहे त्याच्यामुळे चूल चालू आहे. गॅस संपली. बघा बघा पळतोय. ए पडला. हे चावशील रे बाबा. ए कुठे कुठे चालतोय बघा, किती त्याच्या तोंडातून फेस येतोय. ए बाबा चावशील मला. तो डायरेक्ट फ्राय व्हायला चाललाय. स्वतः चाललाय तो बघा, स्वतः चाललाय चुलीमध्ये फ्राय व्हायला. हे स्वतः. अरे बाबा फ्राय व्हायला चालला काय. इकडे इकडे. अरे तिकडे चटका लागेल. इकडे ये. त्याला माहिती आहे आपण तिकडे सेफ आहोत. आता ह्याचा रस्सा बनणार आहे. आज दुपारच्या जेवणाला आणि संध्याकाळच्या जेवणाला हेच असणार. अरे झाली सकाळ झाली, सगळे उठले. तू कशाला वरडतोय. बघा वरडतोय बघा कसा. ये इकडे. पाणी काय नळ नाही का इथे घरात. पाणी भरायला. आता ही फेमस. आता फेमस झालीस तू. आता तुम्ही फेमस झालीस. बघा तुम्ही आता झालात युट्यूबला फेमस. हो मग पाणी घेऊन येतं ना. पाणी इथे येणार ना घेऊन. हा गोरका आहे. हा बघा हा नेपाळी माणूस आहे. ओ रामरोचो. बघा नेपाळी हे कोकणात आलेत काम करायला आणि कोकणातल्या माणसांना काम नाही.
त्याला भरपूर काम आहे, तर सकाळपासून रात्रभर काम करणार, पण आपल्या लोकांना इथे कोकणात काम नाहीये. कुठे कुठे चाललो आपण आता? काजूच्या झाडांना. आता आम्ही चाललोय वाडीत, थोडं फिरून येतो आणि आता झाडांना म्हणजे काजूची झाडं लावली आहेत त्या झाडांना पाणी द्यायला चाललंय त्यांच्याबरोबर. त्यांची काजूची झाडं आहेत, बघू आता कुठे. मी तुम्हाला तर वाडी पण दाखवतो, वाडीमध्ये कशी आहे वाडी यांची. पन्हाळी गाव. किती मोठं झाड आहे बघा, भरपूर पारंब्या आहे झाडाला. पारंब्याच पारंब्या आहे. हे काय किती मोठं झाड आहे बघा. यांची वाडी, पन्हाळीकरांची वाडी. आणि या वाडीतली छोटी छोटी घरं आहेत. हे बघा कशी एक दुसऱ्यांना आवाज येते ते बघा. हे सकाळी सकाळी कोंबड्या भरपूर आहेत. म्हणजे हा बघा गावाकडचा रोड, लाल मातीचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर चालण्याची मजा वेगळीच आहे. हा रस्ता फक्त कोकणातच भेटणार, मुंबईत हा रस्ता भेटणार नाही. जरा त्रास होतो गाडी चालवताना, पण ह्याचा फील वेगळा आहे या रस्त्याचा. हा रस्ता आहे म्हणून गाव वाटतं. अगर हा उद्या काँक्रिटीकरण ह्याचं झालं तर मग काय खरं नाही. हे बघा ही अशी उंचावर घरं आहेत सगळी. या ठिकाणी ही अंगणवाडी केंद्र आहे, पन्हाळी, तालुका रत्नागिरी. 2002 सालाची स्थापना झाली आहे. आज रविवार असल्यामुळे बंद आहे. आणि ह्याच्या बाजूलाच ही जिल्हा परिषदची शाळा आहे. ही जिल्हा परिषदची शाळा. आता इथे पण कोण नाही आहे कारण की आज रविवार असल्यामुळे बंद आहे जिल्हा परिषदची शाळा पन्हाळी. ही सगळी माडीची झाडं आहे बघा, भरपूर माडी आहे आणि ते माडी पण काढतात. आता कोण नाही काढणार. सगळी माडी सुपारीची बाग आहे पूर्ण. आणि आता आपल्याला जायचं आहे झाडांना पाणी द्यायला. हे दोघं भाऊ आहे, निखिल आणि निशान. या पन्हाळी गावामध्ये ना निवडुंगाची झाडं भरपूर आहेत. हे बघा निवडुंग आहे, सगळीकडे निवडुंगाची झाडं. ही सगळी निवडुंग लागले. आणि आपल्या गावाची शान चिरे. या ठिकाणी सगळे चिरे ठेवलेले आहेत. कोकणामध्ये बहुतेक घर चिऱ्यांचंच असतं. बहुतेक म्हणजे 100% घर सगळे चिऱ्यांचेच बनलेले असतात. तर आता मी कंटिन्यू 10 मिनटं चालतो आहे, पण अजून काय त्यांची बाग आली नाही. इथे बघा या ठिकाणी ना पायऱ्या पायऱ्यांची जागा आहे. वाटतं गड चढतोय मी. हे काय गड चढल्यासारखे ह्या शिड्या आहेत भरपूर इथे. आणि हा निखिल पुढे चाललाय, मार्गदर्शक आहे. आणि इकडचं मला काय माहित नाही. आणि इथे बघा इथून पाय घसरला की डायरेक्ट खाली 100-200 फूट खाली जाणार डायरेक्ट. दरी आहे पूर्ण. हे पाय वाटत दरी आहे. आता आपण कुठे चाललो, काय बोलतो त्याला? कलमाच्या बागेत. काजू आणि कलमाच्या बागेत चाललंय. उंचावर आहे, सपाट भागात नाही.
दम लागला चालून चालून. कुठे 12 महिने पाणी असतं. इथे झऱ्याचं पाणी आहे. 365 दिवस इथे पाणी असतं आणि इथे केन पण ठेवलेले आहेत. स्वच्छ पाणी इकडे जो येतो ना, इकडलं पाणी आपण पिऊ शकतो. आता पावसाळा सुरू झाला ना, तर ह्या ठिकाणांना गरम पाण्याचा झरा बाहेर पडतो. आता नाही आहे, थोडं थोडं दिसेल हे काय पाणी आहे, पण इथे गरम पाणी येतं इथून. आता काय येतं ते माहिती नाही. आणि हे इकडे म्हसेश्वर देवस्थान आहे, मला दिसेल इथे. पावसात पुरं पाणी असतं एकदम धबधबा. आणि हा व्हाळ आहे. आता पाऊस नाही म्हणून पाणी नाही. पाऊस चालू झाला असता तिथे पाणी बघायला भेटलं असतं. हा म्हसेश्वर देवस्थान आहे. आता जी शिमग्याची पालखी येणार आहे ते या सानेवरती ठेवणार, मग इथून ती वाडीत घेऊन जाणार. आता ही कोकणची काळी मैना म्हणजे करवंद. हे करवंदाचं झाड आहे. आम्ही आता माळावर आलो आहे. हा ॲक्च्युली माळ आहे. आणि हा व्हाळ बघा, हा व्हाळ पूर्ण सुकला आहे. आता पावसात आलो असतो तर मजा होती इथे. पूर्ण सुकला आहे बघा. पडलो की हातपाय तुटलेच समजा. हे बघा मंडळी, इथे JSWचे कारखाने आहेत इथे मोठे मोठे. त्याच्यामुळे ही इलेक्ट्रिसिटी लाईन हे आम्ही आता डोंगरावर आलो आहे आणि ही इलेक्ट्रिसिटी लाईन गेली आहे JSWसाठी. आणि इथे येणारे पण रस्ते कॉन्क्रीटचे आहेत, मस्त बनवले आहेत, कारण की JSWच्या गाड्या इकडे चालतात. हे बघा ही निवडुंगाची झाडं आहेत. मागाची उडी दिसत नव्हती, पण आता इथे पूर्ण ही निवडुंगाची झाडं आहेत. आणि ह्याला लाल लाल हे फूल पण आले, भरपूर आहे. आणि आता आम्ही आलो आहे बैकरांच्या ही बैकरांची जमीन आहे पूर्ण. आणि इथे ही काजूची झाडं लावली आहेत. हे बघा काजूला भरपूर मोहर आला आहे. या काजूला, हे काजूची झाड आहे ना, हे का काय रे. बघा या ठिकाणी ना हे बोंबाड आहे, म्हणजे या पन्हाळी गावात ह्याला बोंबाडा बोलतात. आणि बहुतेक ठिकाणी ह्याला वारूळ पण बोलतात. इकडे लागलं आहे. आता तुम्ही सांगा की तुमच्या तिकडे ह्याला काय बोलतात. इथे झाड पण आहे. ही काजूची झाडं छोटी छोटी लावलेली आहेत. आणि ही चुलीसाठी लाकडं गोळा करून ठेवली आहे, कारण की गॅस संपलेला आहे. आता आम्हाला चुलीच्या लाकडाशिवाय पर्याय नाही. इथे आंब्याचं छोटंसं रोप लावलं आहे. काजू पण बहुतेक काजू लागलेले आहेत, अजून कच्चे आहे. हे बघा हे काजूचं बॉन्ड आहे, काजूचं बॉन्ड आहे. आणि बघा हे छोटे छोटे काजू या ठिकाणी आता लागायला सुरुवात झाली आहे. नवीन रोपटं असल्यामुळे थोडा उशीर लागतोय. ही माळावर एक टाकी आहे, मग ही टाकी फुल भरतो. म्हणजे ही टाकी, इथे पाण्याचा सोर्स नाही आहे, पण गाडी येते पाण्याची टँकर, त्या टँकरने ही टाकी भरतात. काहीतरी 500 रुपये चार्जेस घेतात त्याचे फुल टाकीचे. मग आठवडा 10 दिवस ही टाकी चालते. दिवसातून 2 दिवसातून एकदा हे पाणी देतात झाडांना. बघा आता हा निशाल बघा पाणी देतं झाडांना. पूर्ण चारी साईडला निवडुंगाची वय लावली आहे, म्हणजे प्रश्नच नाही पण आतमध्ये येण्याचा. काटेच काटे. इकडे काजू पडले. हे बघा काजू हे खाली पडलेले आहेत, चोरून नेतो या काजू. हे काही फळी खराब झालेत का. हा ते मोहर खराब होतं. काय या झाडाला भरपूर मोहर आला होता, पण खराब पण झाला थोडासा. आता निखिल
त्या काजूच्या झाडाला पाणी देतोय. खूप मेहनत करतात ही लोक काजू खाण्यासाठी. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे, अजून मोठं झालं नाही आहे, पण ह्याला हे चारी साईडलाही बाउंड्री बांधली आहे. हे बाउंड्री मारणं पण खूप मेहनतीचं काम आहे, एकट्याचं काम नाही. गावी राहिलं तर मेहनत पण भरपूर आहे, पण गावी राहिल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, कारण की मेहनत भरपूर आहे. माळावर आलो होतो, ते बहुतेक ठिकाणी काजूची बागा भरपूर आहेत. काहींना काजू लागले आहेत, काहींना नाही लागले आहेत, काही अजून रोपं आहेत, त्यांना वाढायला अजून 1-2 वर्ष जातील. आणि आंब्याची पण झाडं आहेत, त्यांना पण 1-2 वर्ष अजून जातील, थोडंसं वाढायला. अजून वाढलेले आहेत आणि आंबे अजून लागले नाहीत. आता ही प्रोसिजर फर्स्ट स्टेप आहे. मग पुढे जाऊन काही वर्षात आंबे काजू भरपूर लागतील इथे. मंडळी हे बघा, इथे हे सगळे चिरे काढलेले आहेत आणि हा खड्डा झाला आहे पूर्ण. आता इकडे पावसात मस्त पूर्ण निळसर पाणी असतं पोहायला. हे बघा किती डीप आहे बघा, बापरे खूप डीप आहे. आता पाणी नाही, पावसात पाणी येणार इथे. ह्याला काय बोलतात? खण खण खण. हां, चिरे खण. म्हणजे इथे जोरदार इथे चिऱ्यांचं उत्खनन चालू आहे, सगळीकडेच चालू आहे. आता हे खणून ठेवलं आहे इथे. आता इथं संपला विषय. आणि वर जाण्यासाठी इथे पायऱ्या पण आहे, तर मी पायऱ्यानेच खाली आलो. आता वर जातो. मस्त पावसात इथे आंघोळ बिंघोळ करायला मजा आहे, पोहायला बिहायला. त्यांना पोहता येते असं डीपमध्ये पोहू शकतो. आणि ज्यांना पोहताना हे त्यांच्यासाठी पण बघा, हे समोर दिसतंय ना, हे छोटं आहे, म्हणजे ह्याची हाईट 4-5 फूट आहे. त्यामुळे मायासारखी मुलं ह्याच्यात पोहू शकतात, आंघोळ करू शकतात, मजा करू शकतात ह्याच्यात. ह्यातून पण चिरे काढलेत. आणि हे सगळ्यात मोठं आहे, ही सगळ्यात मोठी खण आहे. दाखवतो ते भरपूर चिरे काढण्यात आले इथून. इकडे पोहायला येतो, इकडे पोहायला मजा येते, पूर्ण भरलेलं असतं. बघा ही खण आहे आणि इथे पावसात किती मजा येत असेल पोहायला, विचार करा. आणि हे पन्हाळी गावात आहे सगळं. पन्हाळी गाव हे पूर्ण समृद्ध गाव आहे, म्हणजे पावसात इथे यायला पाहिजे, म्हणजे पोहायला. मला पोहायला नाही आहेत, मी छोट्याच्या खणीमध्ये पोहू शकतो, पण ह्याच्या एवढ्या मोठ्या खणीमध्ये नाही. हा किती मस्त आहे. आणि पाणी भरलं तर अजून भारी दिसेल हे सगळं. भाई एक नंबर आहे. मंडळी इथे भरपूर खणी आहेत चिऱ्यांचे. हे बघा इथे पण एक खण आहे, मस्त आहे. पावसात मज्जा येते भाई, एक नंबर आहे. इथे यायला पाहिजे पावसात. पाऊस नाही, मला माहीत नाही, पावसातच आलो असतो. आता आम्ही परत घरच्या दिशेने चाललो आहे. आणि इकडे पुढे, अजून पुढे आता चिऱ्यांचं काम पण चालू आहे, म्हणजे खणायचं काम चालू आहे, चिरे काढायचं. आवाज येतोय थोडा थोडा. मंडळी तुम्हाला लाईव्ह दाखवतो चिरे. आता इथे आम्ही माळावर आलो आहे आणि इथे चिऱ्यांचं काम चालू आहे. हे बघा, ही गाडी डंपर उभी आहे आणि हे चिरे कटिंग करत येते. हे बघा, आणि हा बघा, हे JCB चिरे भरते डंपरमध्ये. इथपर्यंत सगळ्या गाड्या येतात इथे मोठ्या मोठ्या. आणि ही बघा मशीन, ही चिरे कटिंग मशीन आहे. हे चिरे एकदम एका साईजमध्ये सगळे चिरे कापतात इथे. चिरे लोडत होत्या गाडीमध्ये. सगळे चिरे निघाले की मग ह्याला खण झाली की ह्याला बंद करून टाकतात. मग पावसात इथे पाणी साचलं की पोहायला मजा. रस्ता बघा ना, रस्ता पूर्ण खाली चाललाय, तोल सावरला जात नाही. काय विचारतो वसंता? आली आता सगळ्या आपण इकडून आलो. हां, आता आम्ही आलो आहे निखिलच्या मावशीच्या घरी. हे निखिलच्या मावशीचं घर आहे, मस्त आहे घर. हे बघा.
तर मी बघतो ना कोकणात फिरतो ना, ते जुनी लोक आहेत ना तर एकदम अजून पण म्हणजे एकदम तंदुरुस्त आहे. ते जेवढं काम करू शकतात त्याच्या अर्ध निम्म आम्ही करू शकत नाही. आता तुम्ही बोला एक चिरा उचलून माझ्याशी नाही उचलणार, पण तुम्ही उचलू शकता कारण तुमच्यात तो ताकद आहे, आमच्यात नाही ती ताकद. मंडळी आता वाडीत आलोय आणि तर इथे बघून चालावं पडतं कारण की सगळ्यांची घरं अशी डोंगरावर आहेत. कमीत कमी आता 10 किलोमीटर आम्ही चालून आलोय. हा तेच बघतोय. इकडे असं आहे ना, नजर हटी दुर्घटना घटी. इकडून जायचं, इकडून जायचं. आता हा गुरांचा गोठा इथे. गावची जुनी घरं, कौलाची घरं. पालखीची तयारी सगळे शेणाने सरवलेलं आहे. चिऱ्यांची पायऱ्या पण शेणाने सारून ठेवलेल्या आहे. चिऱ्यांना पण पूर्ण शेणाने सारवलेलं आहे. चिरे लाग वाटणारच नाही की चिरे आहेत खरं. घर एकदम जवळ जवळ. आपण गोठा गाईचा, बैलाचा गोठा, गाईचा गोठा काय पण म्हणू शकता. हे जे पायऱ्या ना शेणाने सारवल्या ना, हे फक्त पालखीसाठी सारवल्या, पण पालखी इथे येणार नाही, पालखी देवळातच जाणार. तरी पण सारवून ठेवलेल्या आहेत त्या पायऱ्या सगळ्या शेणाने. मंडळी, गावातील एकमेव पाणी भरण्याचे ठिकाण. हे पाणी पाटाचं पाणी आहे आणि हे डोंगरावरून वाहत येतं आणि इकडे पूर्ण गाव पाणी भरायला येतं. इथून घरात नळ पण जातो, पण मोस्ट ऑफ सगळे इथे जाऊन पाणी भरतात. मंडळी, ह्या गावातील एक महिला आहे आणि त्या चालल्या आहेत पाटावरचं पाणी घेऊन आपल्या घरी. आणि हा रस्ता जातो देवळाकडे, म्हणजेच पुढे महालक्ष्मी आईचं देऊळ आहे. आणि हा रस्ता जेवढा सरळ दिसत तेवढा सरळ नाही आहे, तर हा एकदम खाली उतरतो रस्ता आणि हे देऊळ एकदम खाली आहे. कोकणातील मंदिरे साधारणपणे कौलारू पद्धतीची आणि साधी असून ती कोकणी संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवतात. या मंदिरांना भेट देऊन तुम्ही कोकणच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव घेऊ शकता. कोकणातील मंदिरे हे केवळ पूजेचे ठिकाण नसून तेथील संस्कृती, वारसा आणि निसर्गाचे एक अनोखे मिश्रण आहे. पन्हाळी गावातील या महालक्ष्मीचे मंदिरचे बांधकाम संपूर्ण चिऱ्यांचे आणि कौलारू आहे. खरंच मंदिरातील गर्भगृहात महालक्ष्मी आईची मूर्ती पाहिली की मन आपोआप शांत आणि प्रसन्न झाले. या दिव्य वातावरणात घंटाचा नाद, उदबत्तीचा सुगंध आणि आईचं तेजस्वी रूप सगळंच मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेलं. गर्भगृहात शिवलिंग आहे, शिवलिंग समोर नंदी महाराज आहे, तसेच शिवलिंगच्या बाजूला गणपती बाप्पांची छोटी पण सुबक अशी मूर्ती आहे. आताच शिमगा महोत्सव संपला आहे आणि मंदिरात शंकासुराचे मुखवटे ठेवलेले आहेत. ही एक छोटीशी मुलगी आहे, डोक्यावर पाण्याची घागर घेऊन आपल्या घरी चालली आहे. श्री स्वामी समर्थ. पुढे एका घरावरती श्री स्वामी समर्थ यांचा बॅनर लागला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, आता आपण आलो आहोत पन्हाळी गावातील एका जुन्या घराकडे.
सध्या ते आता बंद आहे, पण आपण बाहेरून बघू शकतो ते घर. चप्पल घालून नका. गणेश बळवंत जोशी. पूर्वीच्या काळी घराच्या मध्यभागी किंवा पडवीत झोपाळा लावण्याची परंपरा होती. हा झोपाळा एवढा जुना आहे की या घरातील अनेक पिढ्यांची आठवण आणि साक्ष देत राहतो. हे घर पूर्णपणे कौलारू, तसेच घर हवेशीर राहण्यासाठी लाकूड, माती आणि जांभ्या दगडाचा वापर केला आहे. घराच्या मागच्या बाजूला पाण्याचा हौद आहे. या हौदात डोंगरावरून पाटाचं पाणी वाहत येतं. हे पाटाचं पाणी सतत वाहत असतं, पण हे वाया जात नाही, कारण कोकण म्हटलं तर भरपूर झाडं. हे पाणी या झाडांना मिळतं. हे पाटाचे पाणी डोंगरावरून वाहत आल्यामुळे नैसर्गिकरित्या फिल्टर होत असतं. त्यामुळे पाणी शुद्ध आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मला पण या पाटाच्या पाण्याचा मोह आवरला नाही आणि मी या पाण्याचा स्वाद घेतला. बघा, हा आहे पन्हाळी प्रीमियर लीगचा ग्राउंड. इथे पन्हाळी प्रीमियर लीग भरते. मस्त आहे बघा, स्टेडियम सारखाच आहे पूर्ण ग्राउंड आणि सगळीकडे गवत आहे एकदम. फक्त पवेलियन बनवायची गरज आहे. पवेलियन म्हणलं ना तर हा स्टेडियम बनेल, पन्हाळी स्टेडियम. ती मस्त आहे बघा. ते गावची मुलं क्रिकेट खेळतात, प्रीमियर लीग भरवतात आणि हा पूर्ण कोकण निसर्गाने समृद्ध असा आजूबाजूला. आणि या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी पिच बनवली आहे. कॉन्क्रीटची पिच आहे, पूर्ण कॉन्क्रीट आहे. रनर पण खूप मोठा आहे इथे. मंडळी, आता आपण आलो आहोत लोहारांच्या घरी. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेतीला लागणारी अवजारे तसेच बांधकामासाठी लागणारी अवजारे बनवली जातात. ही आहे एरन. लोखंड ठेवून त्यावर हातोड्याने ठोकत आकार देण्यासाठी लागणारा जड लोखंडी ब्लॉक. ही भट्टी आहे त्यांची, लोहारांची. याच्यामध्ये हा सगळा कोळसा भरलेला आहे. इथून पूर्ण परफेक्ट दिसणार कशी काम होतात ते. आता ते नाही आहे, नंतर काम करताना बघितलं असतं आपण. इथे हा सगळा झाडांचा पालापाचोळा जोडत आहे. हे पण हे समोर एक ब्राह्मणाचं घर आहे. या घरातले जे ब्राह्मण आहेत या देवळात पूजा सगळं त्यांचेच करतात इथे. हे बघा, इथे भरपूर पालापाचोळा जमा झाला आहे ना, तो आता पेटवला इथे. सगळा धूर धूर झाला आहे. आणि आता स्पीकर बंद झाले देवळातले. मगाशी जोरदार स्पीकर चालू होते आणि आता प्रॅक्टिस चालू आहे ढोल वाजवायची. हा ढोल वाजवणार आहे निखिल. जिकडे बघा तिकडे चढण्यासाठी पायऱ्या आहेत, कारण की इथे सपाट जमीनच नाही आहे, वर खाली वर खाली. त्यामुळे पन्हाळी गावात बघण्यासारखं भरपूर आहे.
आणि पर्यटन स्थळ पण आहे, त्यामुळे इथे व्हिजिट देऊ शकतात. काही लोक अर्ध खात नाही व्हेज नाही व्हेज इथं नॉनव्हेज म्हणतात मग काय कमीत कमी तो 12 किलो निघेल. किती? नमस्कार मंडळी, बघा आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि हे पन्हाळी गाव आहे आणि हे पन्हाळी गावचा संध्याकाळचा निसर्ग. ही बघा लाल माती, काय छान वाटतंय. आणि हाच डांबरी रोड बनला तर मग काय बरं नाही वाटलं. आणि ह्याच्यात आहे मोम इंडियाचं टी शर्ट घालून एक गृहस्थ. ओ नमस्कार, झाली मीटिंग संपली? मंडळी नमस्कार, जय श्रीराम. मंडळी रत्नागिरीतील पन्हाळी गावात मी 2 दिवस होतो. हे गाव निसर्गाने नटलेले व समृद्ध हे गाव आहे. मंडळी हे गाव पर्यटनासाठी एक उत्तम असे ठिकाण आहे. तुम्ही या गावी नक्की भेट द्या. मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी पन्हाळी गाव एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.